देख रहे हैं सक्षम भारत टीवी। भारत माता की जय। भारत माता की जय। मातरम मातरम। नगर पंचायत बहादुरा अंतर्गत हर घर तिरंगा हर घर स्वच्छता रॅलीचे आयोजन। रॅलीची सुरुवात श्रीनगर संजुबा हायस्कूल परिसरातून करण्यात आली। उपस्थित सर्व नागरिकांनी देशभक्तींच्या गीतावरती नृत्य सादर करून जल्लोष साजरा केलाय। रॅलीमध्ये राजकीय सामाजिक तसेच माजी सैनिक सर्व नगरपंचायत कार्यालय कर्मचारी शाळकरी मुले उपस्थित होती। गरीब नवाज चौकामध्ये रॅली पोहोचताच विवेकानंद शाळेमार्फत कवायतीचे साजरीकरण करण्यात आले। नगर पंचायत बहादुरा आयोजित हर घर तिरंगा हर घर स्वच्छता रॅलीमध्ये माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दाखवली। नगर पंचायत बहादुरा तर्फे आयोजित हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या रॅलीमध्ये सर्व नगर पंचायत कर्मचारी अधिकारी तसेच शाळकरी मुले राजकीय पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक माजी सैनिक व पत्रकारांनी प्रामुख्याने उपस्थिती नोंदवली। नमस्कार, मी अजय बोडारे, नागपूर पंचायत समितीचा सभापती। आज नगरपंचायत बहादुराच्या वतीने आणि या प्रशासकीयच्या वतीने एक अत्यंत चांगल्या तिरंगा रॅलीचे आयोजन आज नगरपंचायत बहादुरा येथे केले गेलं। आज संपूर्ण नागरिकाच्या वतीने संपूर्ण परिसरातील आम्ही नागरिक या रॅलीमध्ये समाविष्ट झालो आणि अत्यंत उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ही बहादुरा फाटा ते खरबी गावापर्यंत ही 3 किलोमीटरची रॅली या ठिकाणी आलेली आहे। भारतीय स्वातंत्र्याचा हा अत्यंत धार्मिक आणि पवित्र उत्सव या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये साजरा होत आहे। त्याच अनुषंगाने आमचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची संकल्पना होती। आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, नितीनजी गडकरी साहेब असो, आमचे नेते बावनकुळे साहेब असो, या संपूर्ण वतीने आम्ही या रॅलीमध्ये समाविष्ट झालो। या नगरपंचायतच्या वतीने अत्यंत चांगल्या रॅलीचे आयोजन केले, त्याबद्दल संपूर्ण प्रशासकीय अधिकारी यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। मी सुभाष राजाराम गुजरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, खरबी सर्कल, नागपूर। आज 79वा स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने नगरपंचायत बहादुरातर्फे प्रशासकीय अधिकारी श्री चिखलखुंदे व सर्व त्यांच्या विभाग प्रमुखाच्या माध्यमातून व आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालो आणि एक चांगला उत्सव या माध्यमातून आम्ही साजरा केला आणि सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। मी शुभांगी रामदासजी गायधने, जिल्हा परिषद सदस्य। आज बहादुरा नगरपंचायत अंतर्गत भव्य दिव्य नगरपंचायतद्वारे स्वातंत्र्य दिनाची एक हर घर तिरंगा रॅली ही काढण्यात आली।
आज तिरंगा रॅलीमध्ये आमचे नगरपंचायतचे CO आणि आमचे सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, इथं बसलेले आमचे माजी सन्माननीय सभापती अजयदादा बोडाळेजी, माजी सरपंच नामदेवजी नांदुरकर, फुलाजी कोरटकर, राजकुमारजी वंजारी आणि सर्व आमचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्व कार्यकर्ते भव्य अशा रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहे. आणि एक खूप मोठी आणि छान अशी सुंदरशी तिरंगा रॅली आम्ही संजूबा शाळेपासून तर खरबी सामठ हॉल इथपर्यंत मोठा आनंद आणि उत्सवामध्ये साजरी केलेली आहे. आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतनं आज पूर्ण भारतभर 13 ते 14 तारखेला पूर्ण आम्ही तिरंगा रॅली हा कार्यक्रम पूर्ण प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. आणि या रॅलीला आमच्या बचत गटाच्या महिला, भजन मंडळ, शाळेचे विद्यार्थी, बचत गटाच्या महिला, CRP, जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षिका, सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी तिथं मोठ्या उत्साहाने भाग घेतलेला आहे. आणि ही तिरंगा रॅली खूप छान आणि सुंदर प्रकारे पार पडली, त्याकरता मी खूप खूप अभिनंदन देते. पावसाच्या वातावरणातही कधी असं वाटलं की रॅली कॅन्सल होते की काय, तरी सुद्धा लोकांचा जमाव आणि उत्साह कमी झालेला नाही, काय सांगायचं? नगरपंचायत बहादुरांनी आज जी हर घर तिरंगा ही रॅली काढली, असं वाटलं सकाळला आम्हाला की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि पाणी येत होता, तरी पण उत्साहाच्या वातावरणामध्ये, हे खेडीमेडीच्या वातावरणामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगरपंचायत बहादुरा खरबी आणि गोदीशी येथील जे समस्त नागरिक आहे मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झाले. आणि या घर घर तिरंगा या रॅलीमध्ये अनेक प्रकारचे या नगरपंचायतने उपक्रम राबवले. त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड हे प्रामुख्याने त्यांनी अग्रेसर ठेवले आणि स्वच्छतेविषयी सुद्धा मार्गदर्शन केले. आणि विवेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक दाखवून एक कला कौशल्य दाखवले. आणि या नगरपंचायतच्या वतीने आणि नागरिकाच्या वतीने मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी राजकुमार वंजारी, माजी सरपंच, बहादुरा ग्रामपंचायत. आज नगरपंचायतच्या वतीनं हर घर तिरंगा, स्वच्छ भारत, वृक्ष लागवड दिंडी या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त आज तिरंगा रॅली आयोजित केलेली होती. तरी पण पावसाच्या मोसम असल्यामुळे नगरपंचायत COला सर्व प्रशासकीय कार्यकर्त्याला असं वाटत होतं की रॅलीचं आयोजन होईल का नाही, होणार का नाही या पद्धतीनं, पण सर्व जनतेने बहुत मोठा कौल दिला आणि हा रॅली यशस्वी मिळवून दिलं. हे रॅली बहादुरा फाटा ते खरबी गावापर्यंत यशस्वी झाली. आणि या सगळ्या रॅलीच्या सहभाग झालेल्या सर्व लोकांना आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो. एवढंच मी बोलतो. अपने शादी में इतना नाचे होंगे, इतना नाचे, क्या भावना थी मन में? देश की भावना थी। और स्वतंत्र दिवस एक शादी से भी बड़ा उत्सव है और मुझे लगता है कि ऐसा उत्सव हर साल और सभी लोगों ने धूमधाम से घर से निकल के मनाना चाहिए। और ये उत्सव हमारे सैनिकों के लिए है, हमारे देश के लिए है। और मुझे गर्व है कि मैं आज भारत में रह रहा हूँ और माननीय प्रधानमंत्री जी ने जो संकल्प रखा है हर घर तिरंगा, ये जरूर हर व्यक्ति को, हर नागरिक को करना चाहिए। और सबको मैं स्वतंत्र दिवस की हार्दिक शुभेच्छा देता हूं। गावडकर सर, तुम्ही एक वरिष्ठ पत्रकार आहात, एक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि एक सर्वसाधारण व्यक्ती, असं तिन्ही व्यक्तिमत्व करून आजच्या दिवसाला जी रॅली निघालेली आहे, काय तुम्हाला वाटते, काय याबद्दल सांगा? नमस्कार, मी राम कावडकर, बहादुरा नगरपंचायत यांच्या वतीने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता हा एक अभियान रॅलीच्या माध्यमातून आज नगरपंचायतने आयोजित केलेला होता। या ठिकाणी नगरपंचायतचे बरेचसे अधिकारी पदाधिकारी या रॅलीमध्ये उपस्थित होते। या रॅलीच्या माध्यमातून नगरपंचायतने स्वच्छतेचा संदेश, आपल्या परिसरामध्ये कशा प्रकारची स्वच्छता ठेवावी आणि या रॅलीमध्ये वृक्षदुंडीचं आयोजन केलं होतं। तरी मी प्रशासनाचं आणि मी एक नागरिक या नात्याने
त्यांचं मी अभिनंदन करीन. एवढेच बोलून माझं मी 2 शब्द चलो 9 वाजताचा शासनाने नगरपंचायत शासनाने रॅलीचं आयोजन केलेलं होतं. 9 वाजता सर्वप्रथम आम्ही तुम्हाला तिथं बघितलं. 9 वाजता असं वाटलं होतं की वातावरणामुळे रॅली कॅन्सल होणार की काय, पण तरी सुद्धा रॅली ही चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामधून निघाली. काय सांगाल? नमस्कार, मी भोजराज बालू घोडमारे. 9 वाजता जी परिस्थिती होती, आज पावसाची परिस्थिती होती, वातावरण पूर्ण ढगाळमय होतं, पण हर घर तिरंगा यात्रेचं नियोजन आम्ही 2 दिवसापासून केलेलं आहे आणि त्या 2 दिवसापासूनचा आज त्याचं महत्त्व होतं आणि त्या तिरंगा यात्रेसाठी आम्ही जो संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवला होता, त्यांनी वातावरण पाहून आणि वेळ काढ पाहून थोडी लेट वेळ काढून त्या ठिकाणी आले आणि हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे सक्सेस केला. कारण त्याच्या मागे सर्वांना जिज्ञासा आहे, वाटते की आपल्या देशाबद्दल प्रेम आणि काहीतरी एकात्मता भाव या सगळा संदेश यातून दिलेला असून त्या निमित्त सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पाडला. सर्व जनतेला या प्रसंगी काय सांगाल? सर्व जनतांना अशी विनंती आहे की देशाचे लाडके पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात देशाचा राज्याचा जो विकास होत आहे त्या विकासाच्या धैर्यावर मागे पाऊल ठेवून त्यांच्या विश्वासाला विश्वास लावून अशाच तिरंगा यात्रा आणि अशाच भारताचा अजेंडा नेहमी गाजत राहो आणि तुमच्या सहकार्यातून आणि तुमच्या विश्वासातून नवीन भारत आणि नवीन विश्व तयार हो असा मी जनतेला संदेश देऊ इच्छितो.